रोपटं लावणारे आमचे भाऊराव पाटील इतिहासाच्या प्रांगणात उजळलेल्या महाराणी ताराबाई, येसूबाई, महाराणी दुर्गाबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांची मला आठवण येते. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप असं उत्तम काव्य लिहिणारे संत रामदास स्वामी आणि बाळ सीताराम मर्ढेकर, तत्वज्ञानाची पेठ निर्माण करणारे आमचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये झुंजणारे VN पाटील आणि वकील आणि शेख काका इथलेच. या जिल्ह्यानं महाराष्ट्राला 5 मुख्यमंत्री दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर नेहरू आणि कृपलानी असताना तेव्हाचा उत्तर प्रांत म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशाचे 7 वर्ष मुख्यमंत्री ठरलेले सुपुत्र या जिल्ह्याचे होते आणि त्यांचं नाव आहे गोविंद वल्लभ पंत. कराड जवळच्या औंधचे ते लोकांचा राजा असलेले आमचे औंधचे पंतप्रतिनिधी मालोजी राजे निंबाळकर. मित्रांनो, सातारा प्रांत म्हणजे फक्त कडाडत्या तोफा नव्हे तर दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास, घुंगरांचा छंछनाट. यमुनाबाई वाईकर, कांताबाई सातारकर, अक्काताई कराडकर, आमचा वर्धनगडचा रामा कुंभार, स्वातंत्र्य शाहीर निकम, 2 लाख लावणे लिहिणारे पट्टे बापूराव. श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी, सोवळे ठेवले घालून घडी, हाती धरणी तमाशाची मशाल आणि लाज लावली देशोधडी असे म्हणणारे शाहीर मनवेकर, साहेबराव नांदवळकर, कृष्णा काटचे बाल गंधर्व, शाहीर अण्णाभाऊ साठे. सातारा म्हणजे साहित्य रत्नांच्या खाणी. कृष्णा काटचे महान नाटककार देवल खाडीलकर, मानदेशचा साहित्याचा मळा फुलवणारे गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खराते, वामन ओवाळ, कोरेगावचे कादंबरीकार नाह आपटे, श्रीमाते मास्तर, गिरीश कवी, वसंत कानेटकर आणि लग्नाळू मुलींच्या डोळ्यामध्ये सहज गंगा यमुना उभ्या करणारे आमचे पी सावळाराम दादा. ते अलीकडच्या पिढीतील आमचे डॉक्टर आह साळुंके, उपराकार लक्ष्मण माने, डॉक्टर राजेंद्र माने, प्रमोद कोपर्डेकर, पार्थ पोळके, ग्रामीण कथाकार वबा बोधे आणि अलीकडे मी साताऱ्याची गुलछडी, मला रोखून पाहू नका असं म्हणणारा आमचा मच्छिंद्र मोरे. कोरोनामध्ये त्याला काळानं नेलं. उत्तम कादंबऱ्या लिहिणाऱ्या मेधा पाटील असतील किंवा विट्याचे रघुराज मेटकरी, शेतकरी कवी सुरेश मोहिते, विजय बाबर, कवयित्री स्वाती शिंदे, दक्षिण महाराष्ट्रात साहित्याचा झेंडा फडकावणारे आमचे दिबा पाटील, ईश्वरपूरचे एकनाथ पाटील, गारगोटीचे चंद्रशेखर कांबळे, पातूरवाडीचा धनाजी घोरपडे, ज्याचा जामिनावर सुटलेला घोडा थांबायचं नाव घेत नाही, कथाकार बाबा परीड, आप्पासाहेब खोत. मित्रांनो, साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशा गौशांची यात्रा नसते, ते वधूवरांचं वऱ्हाड नसतं, तर महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती आणि अस्तित्वाला आकार आणि देशात दिशा देणारी एक लोकमान्य संघटना म्हणजे मराठी साहित्य संमेलन. 1878 मध्ये पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं. घालमोड्या दादांचं संमेलन, महात्मा फुलेंनी त्याचा उल्लेख केला आणि टाळीसाठी त्याचा वारंवार वापर केला जातो. पण त्याच्या बुडाशी पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झाली आणि आमचं साहित्य संमेलन 1878 आलं. म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याआधी महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीच्या गाभ्याला हात घालणारं हे आमचं साहित्य संमेलन आहे. अहो, आझादीची लढाई असू द्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या, आणीबाणीसारखा प्रसंग असू द्या, प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायक सामाजिक वळणावर मराठी साहित्य संमेलन 4 पावलं पुढे चाललेलं आहे.
87 वर्षापूर्वी मुंबईला जे साहित्य संमेलन भरलं 23वे, ज्याचे अध्यक्ष होते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर. लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, सावरकरांनी सांगितलेलं होतं. खूप त्यांचं स्टेटमेंट गाजलं. पण सावरकरांनी त्या साहित्य संमेलनात जो दुसरा ठराव मांडला, तो ठराव असा होता की हिंदुस्थानातील सर्व प्रमुख देशी भाषांची वाढ होऊन प्राथमिक शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा त्या त्या प्रांतातील देशी भाषेतून व्हायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थी माय मराठीचा पुरस्कार कधीपासून सुरू आहे. जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येतं तेव्हा तेव्हा गेल्या 150 वर्षामध्ये आम्ही साहित्यिकांनी सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची सुद्धा भूमिका घेतलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजी देसाईंनी आमच्या आचार्य आत्र्याला 70 दिवस तुरुंगात टाकलं होतं. अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केलं होतं. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत, हे या साहित्यिकांनी या भूमीमध्ये अनेकदा दाखवून दिलेलं आहे. मजरू सुलतानपुरी, आमचा मुंबईचा नागरिक, नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. मजरूला 2 वर्षाची सक्तमुतरीची शिक्षा झाली. मोरारजी भाई मध्ये पडले, म्हटले माफी मागा, शिक्षा माफ होईल. मजरू म्हणाला की कवीचे प्रांजळ शब्द म्हणजे भात्यातून सुटलेले बाण असतात. 2ऐवजी 4 वर्षाची शिक्षा झाली तरी चालेल, पण माफी मागणार नाही. आणि स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर हा दृष्टा कवी तुरुंगात शिक्षा भोगत होता. आणि आपले बासी मर्ढेकर यांचं सुंदर स्मारक आहे. शासनाचं स्मारक शासनाने बांधलेलं एवढं सुंदर असतं, हे बासी मर्ढेकरांचं इथलं स्मारक बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. त्यांनी सुद्धा शब्दांसाठी शिक्षा भोगली होती. मित्रहो, सध्या काळ वेगळा आहे, राजकीय दृष्ट्या नाजूक आहे, महापालिकाच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता आहे. पण साहेब, मला सांगायचंय की तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त 2-3 आठवड्याची किंवा महिन्याची असते, पण साहित्यिकांच्या लेखण्या आणि त्यातून निघालेले स्फुलिंग हे काही पिढ्यांचा प्रवास करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या पुत्राला आणि आयुष्यभर शेती करणाऱ्या एका अशिक्षित शेतकरी मातेच्या पुत्राला तुम्ही पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी इथेच मला पानिपत कादंबरी साताऱ्यात नोकरी करत असताना सुचली. 28व्या वर्षी प्रकाशित झाली, 29व्या वर्षी पांगिरा आली, 30व्या वर्षी झाडाझडती आली. ऐन तारुण्यात एवढं मला यश मिळालं आणि मी त्याचा विचार करतो की हे माझ्या हातून कसं काय झालं असेल. तर मला असं वाटतं की माझ्या महल मंगल मातीवर, इथल्या थोर संस्कृतीवर आणि गौरवशाली इतिहास परंपरेवर जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळं हे सगळं काम माझ्या हातून होऊ शकलेलं आहे, जे काम अजून माझ्या रक्तश्वासाचा आणि ध्यासाचा भाग आहे. माझी बॅकग्राऊंड ही साहित्यिक होण्यासाठी अजिबात उपकारक अशी नव्हती. 1400 लोकवस्तीचं माझं गाव, मारुतीच्या मंदिरात शाळा भरत होती, जिल्हा परिषदेचा मी विद्यार्थी, समोरून वाहणारी वारणेचा प्रचंड पाऊस. पण मित्रांनो, माझ्या परिसराला देणगी होती ती निसर्गाची, आणि बाजूला सहारा होता तो शिवप्रभूंच्या इतिहासाचा. एका बाजूला विशाळगड आणि दुसऱ्या बाजूला पन्हाळगड, म्हणून मी हे सगळं करू शकलो. या भूमीतल्या लावण्या, गाणी, भेदिक, कटाव, हे भारुड्या सगळी पाहता पाहता मी लहानाचा मोठा झालो. आणि मला आठवतं शाळेमध्ये गुरुजींनी एकदा
कवितेच्या तासाला सांगितलं, मुलांनो आवडती कविता म्हणा. एकाने सुरू केलं, एकाने सांगितली लाडकी बाहुली होती माझी एक. दुसऱ्या म्हणाला डुमपट लय जीव चाले जोरात. गुरुजी म्हणाले पाटील कविता म्हणा. आम्ही ठेवला कानावर हात आणि केली सुरुवात. नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. शिटी मारण करतो गोळा गोपाळांचा मेळा, राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा. शर्त झाली बाई याच्या निर्लज्जपणाची. गुरुजी ओरडले, पाटील थांबा, अहो ही तमाशाची खणात नाही, ही शाळा आहे. घ्या पाटी दप्तर आणि पडा बाहेर. आणि मग आमची सुट्टी झाली. तेवढ्यात आमचे चुलते आले आणि हातामध्ये त्यांच्या भाला होता. ते म्हणाले, अहो मास्तर आमच्या लेकराचं काय चुकलं? म्हणाले काय लेकरू आहे, राधिकेला मिठ्या काय मारतोय, वाटत काय अडवतोय. हा विद्यार्थी आम्हाला परवडणारा नाही, तुम्ही जा दुसरीकडं. त्यावेळेला खरं कारण ज्या वेळेला आमच्या चुलत्यांना कळालं, चुलते म्हणाले, पण मास्तर हे गाणं कोणाचं आहे याचा तुम्ही अभ्यास केलाय का? हे गाणं लिहिलंय संत एकनाथ महाराजांनी. आणि ज्या शाळेला संत एकनाथांचं काव्य चालत नसेल ती आम्हाला शाळाच नको. अशा पद्धतीनं आमचं शिक्षण झालेलं आहे. मित्रो, माझ्यातला लेखक या ठिकाणी घडला. झाडाझडतीसारखी कादंबरी लिहिताना मानखटावमध्ये आंधळी धरणाला बुलडोझर लावले होते. त्यावेळेला तिथं वेगानं आडवा आलेला वर्धमान निकम नावाचा कॉम्रेड किंवा कृष्णेच्या पाण्यामध्ये वाहणारा आपला महारवाडा जपण्यासाठी धावत आलेले सावंत गुरुजी, याच्यामध्ये मला खैरमोडे गुरुजी दिसले. मित्रांनो, मला असं वाटतं की सध्या मनुष्य, प्राणी आणि मानव याच्यातला विचार करायची वेळ आलेली आहे. मी नुकतीच ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिली, ज्याचा उल्लेख आता मृदुलाजींनी केला. अनेक भाषांमध्ये ती गाजते आहे. मध्ये तो आमिर खानचा पिक्चर आला दंगल. दंगलमध्ये काय मंगल, तर मुली मुलांचा कुस्तीमध्ये पराभव करतात. मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मी त्यांना म्हणालो, अरे मुलं सोडाच. 100 वर्षापूर्वी तारा शिंदे नावाची आमची मुलगी कोल्हापूरची वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फाडायची. तिची शाहू महाराजांनी तिला हत्ती दिले, घोडे दिले आणि तिने सर्कस काढली होती. आज बांधावर ज्या वेळेला शेतकऱ्याला ठराविक वेळेमध्ये उसाला पाणी पाजावं लागतं, नागाच्या मानेवर फडीवर पाय ठेवून तो शेती पिकवतो आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी बिबटे उभे आहेत. एका जुन्नर तालुक्यामध्ये 54 माणसं मरण पावली, 150 माणसं जखमी झाली आणि 25,000 जनावरं ही बळी पडलेली आहेत. मित्रांनो, अलीकडेच महादेवी नावाची आमची कोल्हापूरची हत्ती, तिचं संरक्षण व्हावं म्हणून गावेच्या गावे डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या महादेवीच्या रक्षणासाठी रस्त्यावर आलेली होती. परंतु आमच्या पेठा किंवा प्राणी मात्र संघटनेनं आमच्या भारताचं एवढं मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंट, कोट्यावधीचं बजेट, तिथले फॉरेस्ट ऑफिसर सगळे नापास ठरवले आणि महादेवीला पाठवली ती एका उद्योगपतीच्या जंगलामध्ये. मला सांगायचं आहे की हत्ती घोडी कशी सांभाळायची हे आम्हाला पूर्वापार माहिती आहे. त्याचं एक शास्त्र होतं, त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे. मतंग ऋषींनी गजशास्त्र लिहिलं, शालिहोत्र ऋषींनी संशोधन करून अश्वशास्त्र लिहिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जनावरं पुन्हा सर्कसमध्ये देण्याची वेळ आलेली आहे आणि प्राणी मात्रांचं फारसं काही ऐकायची गरज नाही. 100 वर्षापूर्वी द आस्पेक्ट्स ऑफ नॉवल कादंबरी फॉर्मचे गुण, मग त्याच्यामध्ये कथानक असेल, नाट्य असेल, पण याहीपेक्षा पुढे आपण जर विचार केला तर कादंबरी ही परदेशी नाही, स्वदेशी आहे. आमच्या रानामध्ये सुंबरानं मांडलं का कवाच्या वेळेला अशी गाणं असतील, ही सगळी गाणी किंवा
पटाव मोहनाचा वग, हरिश्चंद्राचा वग, असे लांब पल्ल्याचे जे फॉर्म होते त्याला आपण कादंबरी सारखेच होते मान्य करायला पाहिजे. पण बुद्धीचे बृहस्पती जिथे राहतात त्या पुण्यामध्ये पानशेतचा प्रलय घडला, परंतु त्या पानशेतवर एखादी सुंदर कादंबरी आली नाही. जेव्हा जीवनामध्ये हिंसा घडते, नाट्य घडतं, कोलाहल घडतो, तेव्हा ते आव्हान तिथल्या नाटककारांना आणि कादंबरीकारांना असतं. ही भूमी आपल्या सावित्रीबाईची आहे. मुली शिकत नव्हत्या, पण अलीकडच्या काळामध्ये शिकणाऱ्या मुली, मग त्या पुण्यामध्ये असतील, उच्च शिक्षण घेत असतील, कुठल्या दवाखान्यातल्या डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील, मुलींच्यावर जे हल्ले होतात हे पाहिल्यानंतर माझं काळीज म्हणजे तुटतं. या भूमीमध्ये शेतकऱ्यांची कहाणी मांडणारा पहिला बंडवाला होता, ज्याचं नाव होतं महात्मा फुले. 1881ला त्यांनी गुलामगिरी नावाची कादंबरी ऐवज आपल्याला दिलेला आहे आणि शेतकरी वर्गाची परवड सांगितलेली आहे. सदानंद देशमुख यांचा बारोमास, व्यंकटेश माडगूळकर यांची काळी आई, उद्धव शेळके यांची धग, रवा दिघे यांची आई आहे शेतात, अशा कादंबऱ्या काही आहेत. पण मित्र हो, सध्याची परिस्थिती खेड्यातली खूप भयानक आहे. अनेक गावामध्ये मुलांची लग्न झालेली नाहीत कारण त्यांना नोकऱ्या नाहीत. मुलींची लग्न होत नाहीत कारण बाप म्हणतो की बेकार मुलाच्या गळ्यामध्ये माझी पोरगी बांधण्याऐवजी घरामध्ये मेलेली काय वाईट. आणि आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे, अशी एक भयानक परिस्थिती आहे. 1986 साली साहेबराव कुर्वे नावाच्या चिखल गावांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि 27 वर्षात पुढे 96,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दर दिवशी एक किंवा एकापेक्षा अधिक शेतकरी हत्या करतात, आत्महत्या करतात. हे फक्त शासनाचं अपयश नाही, गेल्या 40 वर्षात हे समाजाचं अपयश आहे, आम्हा कलावंतांचं अपयश आहे. प्रत्येक वेळेला काय सांगितलं जातं की शेतकऱ्याला शेती परवडत नाही. अरे मी विचारतो, या भूमीमध्ये जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केलेला कुठला धंदा कधी बुडालेला आहे का? किंवा नगरपालिकेच्या मेंबरपासून संसदेपर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबाने किंवा नातेवाईकांनी केलेला कुठला धंदा बुडवलेला आहे का? आणि मग हे शेतकऱ्यांच्याच जीवनामध्ये ही वाताहत काय आहे? आणि म्हणून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका शेतकरी महिलेचा पुत्र झाला, म्हणून माझी शासनाला अशी विनंती आहे की लाडक्या बहिणीप्रमाणेच लढावं धरती माता या तत्वावर एखादी योजना सुरू करावी आणि खूप त्यामुळं समाजामध्ये प्रगती होईल. आता आपण म्हणाल की बजेट वाढतं आहे, पण ज्याला आपल्याकडे चिपाड म्हणतो त्याला मराठवाड्यात पाचट म्हणतात. भरल्या गाडीला चिपाडाचं ओझं असं आपण म्हणू शकतो, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठ्यांच्यावर मी बेसिक काम केलं, त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी आमची जुन्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे. मराठीचं जे साहित्य आहे, दलित साहित्य असो, हे दलित साहित्य आणि आत्मकथा ह्या वाखाणण्याजोग्या आहेत. शरणकुमार लिंबाळे नावाचा आमचा साहित्यिक आज भारतीय स्तरावर स्टार आहे. एकेकाळी वि. स. खांडेकर हे मल्याळी लेखक आहेत, तामिळ लेखक आहेत असं मानलं जायचं, कारण त्यांना ते आपले वाटायचे. तसे मल्याळी भाषेमध्ये सर्व ठिकाणी मुखपृष्ठावर आमच्या शरणकुमार लिंबाळेंचीच चित्र तुम्हाला दिसतील. साहित्यिकांचा आढावा मी घेतलेलाच आहे. त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये भारत सासणे आहेत, देशमुख लक्ष्मीकांत आहेत, महेश केळुसकर, अशोक बागवेसारखे कवी आहेत आणि विशेषतः लोकधारेमध्ये काम करणारे समीक्षेच्या क्षेत्रात रणजित शिंदे आहेत, नितीन रिंडे, मिलिंद कसबे आहेत, प्रज्ञा लोखंडे
आणि अनुराधा पाटील यांच्या कविता दिसामासाने अधिक प्रगल्भ होताना दिसतात. किशोर कदम, कल्पना धुमाळ, दुधाळ, दासू वैद्य, मीनाक्षी पाटील, निर्मोही फडके, संजय कृष्णा पाटील, संतोष पवार, मनीषा उगले, कणकवलीचे मोहन कुंभार यांची कामगिरी उत्तम आहे. आणि आज जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातून आणि ग्रामीण भागातून अनेक नवकवी आणि कथाकार येत आहेत, ज्याच्यामध्ये निशा डांगे, आशा डांगे, सविता जमाले करंजकर, संजीवनी पाटील, रोहिणी पांडे, अनिता यलमाटे, स्मिता पाटील, कैलाश दौंड अशी खूप लोक आहेत. मी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अस्मान भरारी नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केळुसकर गुरुजींचं योगदान हे आहे की केळुसकर गुरुजींनी आधुनिक महाराष्ट्राला आधुनिक शिवचरित्र दिलं. आणि त्याचबरोबर बुद्ध नावाचा आरसा त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना दिला. आता छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेबद्दल बाबत मी थोडक्यात सांगेन की मी त्या ठिकाणी थांबलेलो आहे. जगातले सगळे संशोधन, इतिहास लेखक सगळं काही मी पाहिलं आणि माझ्या असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी राजे यापेक्षा मोठं काही नाही आहे. देवानं त्यांना किती आयुष्य दिलं हो? फक्त 18,633 दिवस, म्हणजे फक्त 49 वर्षाचं आयुष्य. आणि 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपतींनी एवढा मोठा पराक्रम केला. माझ्यातला लेखक कधी कधी स्वप्न अवस्थेत परमेश्वराशी भांडतो आणि परमेश्वराला विचारतो की देवा, माझ्या राजाला तू आणखी 10 वर्षाचं आयुष्य का दिलं नाहीस? त्यावेळेला परमेश्वर माझी छेड काढत म्हणतो की हा ठीक आहे, दिलं असतं तुमच्या राजाला 10 वर्षाचं आयुष्य, तर राजाने काय केलं असतं? मी म्हणतो की महाराजांना तुम्ही फक्त 10 वर्षाचं आयुष्य देऊन पाहायचं होतं. आमच्या राजांनी भीमा कोयने काठ्यालाच नव्हे तर थेट लंडनमध्ये जाऊन थेम्स नदीच्या काठी मराठ्यांची घोडी नाचवल्याशिवाय महाराज राहिले नसते. हे आमच्या राजांचं कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी मोहिमा केल्या. जालनापुरापासून जिंजीपर्यंत, अहमदनगरपासून सर्वत्र अनेक ठिकाणी त्यांनी पैसा उभारला, ज्याला आपण निधी म्हणू. आणि निधी हा शासनासाठी आवश्यक असतो. पण आमचे शिवाजी राजे हे जगातले पहिले राजे असे होते की ज्यांनी सांगितलं की निधीबरोबरच न्याय आणि नीती ही महत्त्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर आंबेडकरांची मला आठवण येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याच्या वाटेवर होते. त्यावेळेला एका गावातला तंटा मिटत नव्हता, लवकर निकाल लागत नव्हता. मग आंबेडकर एक कायदा क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती म्हणून गावकऱ्यांनी विचारलं की हा निकाल यांनी कधी लावला पाहिजे. आंबेडकरांनी गावकऱ्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये सांगितलं की तुमची लेक जर तुमच्या घरी बाळंतपणाला आली असेल तर बाळाचं तोंड पाहण्यापूर्वी तिला काय असेल तो दवा आणि गोवा द्या. पहिल्या बाळासाठी केलेलं औषध हे तिसऱ्या बाळासाठी उपयोगी येणार नाही. आणि जर तुम्ही ते ठेवलं तर त्याला न्यायही म्हणता येणार नाही आणि नीतीही म्हणता येणार नाही. पानिपत, ज्याचा उल्लेख आता मुख्यमंत्री महोदयांनी केला, मी सरकारी अधिकारी आहे हे माहिती नव्हतं तेव्हा ते पानिपतच्या प्रेमात पडलेले होते. आणि पानिपत ही मराठ्यांच्या जीवनातली अशी लढाई होती की अहमद शाह अब्दाली जिंकला पानिपतचं युद्ध, पण त्याचे पाय लटपटत होते मराठा हा शब्द कानावर पडल्यामुळे. आणि जगातली पानिपतची ही एकमेव लढाई की ज्यानं जिंकली तो सिंहासनावर येऊन बसला नाही, ज्यानं जिंकली त्यानं तिथला खजिना ताब्यात घेतला नाही. आणि सातारच्या दृष्टिकोनातून मोठा घात पानिपतचा असा की पानिपतच्या मोहिमेने सातारचा एक महापुत्र आणि लाडका जावई हरवला. महापुत्र म्हणजे दत्ताजी शिंदे आणि जावई म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे, हे सातारचे जावई होते.
लोकांनी माझ्या साहित्यावर एवढं प्रेम केलं की त्या साहित्याच्या रकमेतून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नावच मी पानिपत असं ठेवलं. मित्रांनो, मुंबई ही साहित्यिकांना नेहमी आवडते. नारायण सुर्वे, बाशी मर्डेकर, नामदेव ढसाळ यांनी कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आम्ही पाहिलेली मुंबई होती जी गिरण्यांच्या भोग्यावर जागी व्हायची, पण आता ती तिथे राहिलेली नाही. आता त्याच मुंबईमध्ये 50-50 मजली इमारती आहेत त्या गिरण गावामध्ये आणि एक फ्लॅट हा 50-50 कोटीला विकला जातो. आणि पूर्वीचा गिरणी कामगार डोळ्यात पाणी आणून ते आसमानातले स्विमिंग पूल बघत असतो. त्या 65 गिरण्यांची, त्या 2,80,000 कामगारांची कहाणी मी लस्ट फॉर मुंबई लिहिली. तुम्हाला माहिती आहे की तिथे गाववाल्यांची एक खोली असायची की त्या एका खोलीमध्ये 70 माणसं झोपायची. कशी तर जशी गिरणीला पाळी तशी झोपायला सुद्धा पाळी. पण खरा संघर्ष व्हायचा तो दुसऱ्या दिवशी संडासच्या लाईनीला. एका वेळेला 40-40 लोक हातामध्ये डालड्याचा तो डबा घेऊन उभे असायचे, मी उभा असायचो. पुढे मला लोक विचारायला लागले की विश्वास पाटील, जीवनात अनेक प्रसंग दुःखद आले, सुखद आले, तरी तुम्ही कळा जिरवायला कुठे शिकला? मी त्यांना सांगतो, त्या कामगार वस्तीमध्ये मी खऱ्या कळा जिरवायला शिकलेलो आहे. मित्रांनो, आज इथे मला एका गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं की ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या बुद्धीला मी सलाम करतो, ज्यांनी विवा शिरवाडकर यांच्या नावानं मराठी भाषा दिन सुरू केला. पण याच शिरवाडकरांनी मराठीबद्दल काय म्हटलेलं होतं? त्यांनी मंत्रालयाच्या दारात चिंध्या पांघरून माय मराठी उभी आहे असं म्हटलं होतं. आणि त्यांच्या कवितेचं पोस्टर हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी बनवलं होतं आणि सरकारी सर्व कचेऱ्यावर लावलं होतं. काय त्या कवीचे शब्द आहेत? 50शीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडुनी, वाट वाकडी करू नका, परभाषेत ही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा, तरी माय मराठी मरते इकडे, परकीचे पाय चेपू नका. ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण आज आपण जर पाहिलं, आंबेडकर, आचार्य अत्रे आणि इतर सर्व आमच्या नेत्यांनी ग्रंथ आणि ग्रंथालयाचं महत्त्व दिलेलं होतं. आज आपल्याला साहेब आपण खूप झटून अभिजात भाषा आणलेली आहे, पण त्या अभिजात भाषेमध्ये जी काही छोटी छोटी कारणं आहेत त्यामुळे या भाषेचा कसा घात होतो हे कुणीतरी सांगणं गरजेचं आहे. ग्रंथ आणि ग्रंथालयाची जी चळवळ जी यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा सुरू केली, तिला आता भरभर लागलेली आहे. गेल्या कित्येक वर्षात नवी ग्रंथ खरेदी होतच नाही. गेल्या वर्षी मी हरियाणाला गेलो होतो, तिथे चळवळ नवी उभी राहिलेली आहे, एक गाव आणि एक ग्रंथालय. पण आता चळवळी इथे दिसत नाहीत. मी तुम्हाला सांगतो की अभिजात मराठी 12 कोटी लोकांची आपण मराठी म्हणतो, पण ललित पुस्तकांची दुकानं किती आहेत? 35, फक्त 35. म्हणजे 2 कोटीच्या मुंबईमध्ये 5 ललित पुस्तकाची दुकानं आहेत आणि ती दादरपर्यंतच आहेत. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 30. 36 जिल्ह्यामध्ये 20 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तकाचं दुकान नाही. कुठं जायचं आणि काय घ्यायचं? त्यामुळं मी आपल्याला अशी विनंती करतो की पूर्वी ST स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर जी वर्तमानपत्राची आणि पुस्तकांची दुकानं होती त्यांचे भाव चढवले गेले आणि ते मिठाईवाल्यांनी घेतले. ती त्यांची मिठाई बंद करा आणि आमच्या साहित्य शाखेचं द्वार पुन्हा खुलं करा, अशी मी आपल्याला विनंती करेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये माफक दरात मराठी पुस्तकाचं दुकान सुरू करावं. जिथे तुम्ही शासनाचे ग्रंथ, मराठी भाषा विभागाचे ग्रंथ आणि साहित्य संस्कृती मंडळाचे ग्रंथसुद्धा
तुम्ही स्वस्तामध्ये विकू शकाल. मला असं वाटतं की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कारण महापालिकेमध्ये आपण 500 ते 1000 सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देतो. का? तर ते त्या नगराची सफाई करतात. पण आमचे अवघे 6-7 ग्रंथालयीन कर्मचारी जे मनाची मशागत करतात, त्यांची सफाई कोण करणार? त्यांच्या अडचणीला कोण उभे राहणार? पण हे मान्य करावं लागेल की निव्वळ शासनावर टीका करून चालणार नाही. आज आमच्या महाराष्ट्राची प्रगती सुपरसॉनिक वेगाने घडते आहे, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. नागपूर ते मुंबई ही समृद्धी मार्गाची कल्पना मला सुद्धा कपोलकल्पित वाटली होती. पण परवा आग्र्याला जाताना 2-3 वेळा त्या मार्गावरून मी गेलो आणि विशेषतः संभाजीनगरच्या पुढे गेल्यावर या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत एखादा झुलता फूल विश्वकर्म्याने बांधावा तसा एवढा प्रचंड रस्ता जो आपण बांधलेला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्व अगदी छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांचं मी अभिनंदन करतो. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या गडकरी युगामध्ये दिल्लीपर्यंत 6 पदरी रस्ते झालेले आहेत, शेकडो ब्रिज झालेले आहेत, पूल झालेले आहेत. एका ब्रिजला हजारो कोटी रुपये लागतात. पण आपलं साहित्य संस्कृतीचं जे बजेट असतं ते किती असतं? माझी खात्री आहे तशा नदीवरच्या मोठ्या पुलाच्या बजेट आणि साहित्य संस्कृती मंडळाचं किंवा भाषा विभागाचं बजेट हे म्हणजे 60 वर्षाचं बजेट एका बाजूला आणि त्या पुलाचं काम एका बाजूला. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की साहित्य संस्कृतीचा जो पूल आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे, तो आपल्या ज्ञानाचा प्रवास करणार आहे. आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये एक जरी विद्यार्थी शाळेत असला तरी कन्नड शाळा चालली पाहिजे असं नियम आहे. आणि त्याच तत्वावर मी सांगतो की आपल्याकडे एकही मराठी शाळा बंद पडता उपयोगाचं नाही. मी 5वीत असताना आमचा पट फक्त 5 जणांचा होता. हे पटाचं जर गाणं त्यावेळेला असतं तर मी मराठी शिकूच शकलो नसतो, माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं. एका वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असला, दुसरा विद्यार्थी असला तरी शाळा चालली पाहिजे. कारण कोणी सांगावं, मराठी शिकणारा तो एक विद्यार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल, दुसरा तुकाराम होईल. आणि म्हणून मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मुंबई हे महाराष्ट्राचं काळीज, मुंबई हा महाराष्ट्राचा कलेजा आहे हे छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा ओळखलं होतं. आणि म्हणून आपल्या मृत्यूच्या आधी 1679 आणि 80 त्यांनी 2 हल्ले केले मुंबईजवळ, 2 बेटावर. महाराजांचं ते जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यापुढं त्यांचे जे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे यांनी 2 पावलं पुढे टाकून 1884 मुंबई खरेदी करण्याचा करार केलेला होता. तो केजवीन नावाच्या गव्हर्नरकडून. मला आपल्याला पुरावा आहे की मुंबईत गुजराती व्यापारी पहिला जो आला तो 1650 साली आला. त्याचं नाव भीमजी पारेख. आणि करसनदास पटेलनं पहिली कापडाची गिरणी काढली. पण आता दादरमध्ये मराठी माणसांची संख्या अगदीच नावाला उरलेली आहे. मुंबईच्या गिरण गावातील आणि गिरगावातील ती मूळ माणसे, धरतीची लेकरे कुठे गेली? आणि आमच्यावर हे मोठं आक्रमण आज कोणाचं आलेलं आहे? सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व गटांनी तटांनी विचार केला पाहिजे. कारण मुंबई ही महाराष्ट्राला त्यागातून मिळालेली आहे, वेदनेतून मिळालेली आहे. आपण तो दिवस विसरता उपयोगाचा नाही. 21 नोव्हेंबर 1955 महाराष्ट्राचे 3 तुकडे होणार होते, मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र.
तेव्हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र म्हणत गिरणी कामगार पांढर पेशे 4 लाखांचा मोर्चा निघालेला होता आणि त्याचं नेतृत्व केलं होतं आमच्या सेनापती बापटाने. चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष, वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली, असं आमच्या शाहिरांनी सांगितलेलं. डमडमची गोळी म्हणजे ती गोळी की आत घुसली की जखम करायची आणि पुन्हा आत गेली की तिचा ब्लास्ट व्हायचा. 21 नोव्हेंबर या दिवशी 15 जण हुतात्मे झाले, पुढे 106 जण हुतात्मे झाले. पण आपण काळजी करायचं कारण नाही, आपल्या सर्वांचंच मुंबईवर प्रेम आहे. आमच्या अण्णा भाऊनी एका ओळीत सांगितलेलं आहे, अरे वाघाला नक गरुडाला पक, तशी मुंबई मराठी माणसांची. मला या निमित्तानं हे सांगायचंच आहे की या मुंबईच्या भवितव्याबाबत आपण विचार करायला पाहिजे. 99व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भीती मी घालत नाही, तर वस्तुस्थिती सांगतो. कारण संयुक्त महाराष्ट्रावेळी आमची संख्या 52% होती. 2001ला ती 30% गेली आणि त्यानंतर ती आता फार खाली आलेली आहे. दुर्दैवाने आमचे हत्ती आणि लालबागेत नवसाला पावणारे देव सुद्धा आमचे राहिलेले नाहीत. ते देव परत मिळवण्यासाठी मग कुठल्या देवाचा नवस करायचा असा प्रश्न पडतो. हिंदी आणि इंग्रजी भाषेला आमचा विरोध नव्हता, नाही. आईच्या दुधावर वाढलेलं बालक जसं बलवान होतं तसं आईच्या शब्दावर वाढलेलं बालक बलवान तर होतंच आणि गुणवान पण होतं. अहो, एकदा घोडेस्वारी करायला शिकलो, घोड्याची रपेट मारायला की कुठल्याही घोड्यावरून तो रपेट मारू शकतो. गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्या सगळ्यांचा अभ्यास करता 98% शास्त्रज्ञ हे मराठीमध्ये शिकलेले आहेत. महात्मा फुलेंनी 1881 साली इंग्रज साहेबांना सांगितलं यतदेशीय भाषेत शिक्षण मिळालं पाहिजे. बॅरिस्टर सावरकरांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष असताना तेच सांगितलं आणि महात्मा गांधींनी मृत्यूच्या पूर्वी 5 दिवस आधी लिहून ठेवलेलं आहे की या देशाची प्रगती जर करायची झाली तर त्या भाषेमध्ये झाली पाहिजे. आज अगदी खरं सांगायचं तर एकूणच माय मराठीच्या अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे. उद्या तुमच्या देवाऱ्यावर विठोबा समेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर बंधूंनो, वेळेत जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा असो, पक्षाचा असो, धर्माचा असो, त्याचा दांडा मराठी असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाची असू दे, त्या पालखीचा गोंडा मराठी असायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांच्या मातोश्री भीमाबाईंच्या मुखातून, महात्मा फुलेंच्या मातोश्री चिमणाबाईंच्या कंठातून आणि बाळ शिवरायांना जोजवताना जिजाऊ साहेबांच्या मुखातून जे महनमंगल शब्द आले होते ते मराठीच होते. म्हणून भाषा मराठी हीच आमच्या ललाटी. म्हणून बाप हो, साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना तुम्ही आम्ही खुल्या दिल्यानं कबूल करूया. आपण सर्वजणच कोणत्या ना कोणत्या प्रकारे माय मराठीचे मारेकरी आहोत, गुन्हेगार आहोत. आम्ही आमची मुलं मराठी सोडून अन्य भाषेमध्ये टाकली, आम्ही पाप केलं. पण आपल्या भारतीय धर्मात प्रायश्चित घ्यायची सुद्धा सोय आहे. निदान आपली नातवंड तरी मराठी शाळेमध्ये घालूया आणि ज्ञानोबा तुकोबाच्या पंढरीकडे जाणारा त्यांना रस्ता दाखवूया असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. हॅलो, माननीय विश्वास पाटील साहेबांचे मनापासून आभार मानत महामंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यासाठी मी कार्यवाह सुनीता राजे पवार तुम्हाला निमंत्रित करते. सुनीता राजे पवार महामंडळाच्या कार्यवाह आभार प्रदर्शन करते.